सुधारा सुधारा, अक्षर सुधारा आणि जीवन आपलं सुंदर करा. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. सुधारा सुधारा, अक्षर सुधारा. अक्षर सुधारलं तरच प्रगती होते. अक्षर चांगलं आलं तरच प्रगती होते. अक्षर सुंदर तर जीवन सुंदर. अक्षर सुंदर तर सर्वच सुंदर. अक्षर सुंदर तो विद्यार्थी सुंदर. अक्षर सुंदर तर सर्वच गोष्टी सुंदर. म्हणून अक्षर सुधारा, अक्षर सुंदर करा, अक्षर छान छान करा. अक्षर सुधारण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. सतत लिहावे लागते. प्रत्येक अक्षर बघावे लागते. अ असो, आ असो, ई असो, ई असो, उ असो, ख असो, ग असो, म असो, र असो, व्यवस्थित काढावी लागते. वारंवार काढावी लागते. त्याच्यासाठी वारंवार शुद्धलेखन लिहावी लागते. सतत लिहिणं, सतत लिखाणकाम करावे लागते आणि बारकाईने लिहावे लागते. लक्ष द्यावे लागते. आपलं काय चुकत आहे, आपलं कशात चुकत आहे, आपलं अक्षर घाण का येत आहे, आपलं अक्षर अशुद्ध का आहे, आपलं अक्षर घाण का आहे, आपलं अक्षर का सुधारत नाही, आपलं अक्षर का सुधारत नाही, कोणत्या चुका होतात, काय कमी पडत आहे, आपलं अक्षर का सुधारत नाही. मी कितीतरी प्रयत्न करतो, मी किती दिवसापासून अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपलं अक्षर का सुधारत नाही याचं थोडं परीक्षण, याचं थोडं निरीक्षण करावे लागतं. तेव्हा अक्षर सुधार. अक्षर सुधारण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. लिखाणकाम करावे लागते. एक एक अक्षर बघावे लागते. क कसा आहे, र कसा आहे, म कसा आहे, ट कसा आहे, व कसा आहे. उजळणीच्या पुस्तकात नसता जो तक्ता असतो त्याच्यावर बघावे लागते. म्हणून उजळणीच्या पुस्तकात अ कसा आहे, आ कसा आहे, ई कसा आहे, उ कसा आहे, हे जर सगळे आले, ही अक्षरं सगळी आली, ही बाराखडी पूर्ण चांगल्या रीतीने काढता आली, ही मूळ अक्षरं सर्व चांगल्या रीतीने काढता आली, तर मात्र अक्षर सुधारते. म्हणून पहिल्यापासून बघावं लागतं. अ नीट काढलं, आ नीट काढलं, ई नीट काढलं, ई नीट काढलं, उ नीट काढलं, ए नीट काढलं, क नीट काढलं, प नीट काढलं, र नीट काढलं आणि त्याच्यावर बरोबर रेष दिली. कुठं प आहे, प कसं आहे, र कसं आहे, व कसं आहे, व कसं काढायचं, र कसं काढायचं, हे जर उजळणीच्या पुस्तकात बघून व्यवस्थित काढलं आणि याची प्रॅक्टिस केली, याचा सराव केला, वारंवार लिहिलं, वारंवार लिखाण केलं, शुद्धलेखन लिहिली, म्हणच्याकडे चांगलं बारकाईने लक्षात गेलं, मनात घेतलं, अक्षर सुधारण्याचं मनात घेतलं, ध्यानात घेतलं आणि मन लावून, ध्यान लावून जर लिहित राहिलं, प्रॅक्टिस करत राहिली, सराव करत राहिला, तर अक्षर सुधारते. एकदम छान सुंदर सुंदर होते. फक्त अक्षर सुधारण्यासाठी मनात पाहिजे. अक्षर सुधारायचं आहे. खरंच मला अक्षर माझं सुधारायचं आहे, मला अक्षर माझं सुंदर करायचं आहे, मला अक्षर माझं छान छान करायचं आहे, मला अक्षर माझं सुंदर करायचं आहे. माझं अक्षर फारच घाण आहे, माझं अक्षर फारच अशुद्ध आहे, मला चांगला अक्षर येतच नाही, परंतु ते मला सुधारायचं आहे, मला फार प्रयत्न करायचा आहे. मी मनातून ध्यानातून माझं अक्षर सुधारणार आहे, मला ते अक्षर सुधारणारच आहे. काही दिवसातच मी ते अक्षर चांगलं करील आणि माझं अक्षर सुधारेल आणि माझं अक्षर छान छान करील, सुंदर बनेल, असा निश्चय पाहिजे, असा पक्का निश्चय पाहिजे. तर अक्षर सुधारते, चांगलं बनते, सुंदर बनते. म्हणून अक्षर सुधारा. अक्षरावरूनच त्या विद्यार्थ्याची प्रगती कळते, त्या विद्यार्थ्याचा विकास कळतो. ते लेकरू किती हुशार आहे, किती चांगलं आहे, किती छान आहे, किती स्मार्ट आहे, हे त्याच्या अक्षरावरून कळत असतं. म्हणून अक्षर चांगलं आलं पाहिजे, अक्षर सुंदर असलं पाहिजे. अक्षर जर सुंदर नसेल तर तुमची प्रगती होत नाही, तुमचा विकास होत नाही, तुमचं जीवन सुंदर होत नाही, तुम्हाला गुण चांगले मिळत नाही, तुमचं स्वप्न ध्येय पूर्ण होत नाही. कारण अक्षर जर घाण असेल तर पुढच्या शिक्षकाला ते काही समजत नाही. तुम्ही काय लिहिलं, तुम्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहिलेलं असतं, प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहिलेलं असतं, इंग्रजी असो, गणित असो, मराठी असो, याच्यामध्ये तुम्ही बरोबर लिहिलेलं असतं, व्यवस्थित लिहिलेलं असतं, परंतु तुमचं अक्षर घाण असतं, तुमचं अक्षर घाण असतं, तुमचं अक्षर चांगलं नसतं. तुम्ही उत्तर बरोबर लिहिलेलं असतं, उत्तर चांगलं लिहिलं असतं, करेक्ट उत्तर असतं तुमचं, तुम्ही जसा अभ्यास केला तसं उत्तर लिहिलं असतं, परंतु अक्षर घाण असल्यामुळे, अक्षर काही समजत नसल्यामुळे, इंग्रजीचं असो या मराठीचं अक्षर काही कळत नसल्यामुळे, गणिताचं असो या कशाचंही असो अक्षर काही कळत नसल्यामुळे पुढचा शिक्षक तुम्हाला मार्क कमी देतो. कारण त्याला काही समजत नाही, काय दिसत नाही, काय त्याला काही कळतच नाही तुम्ही काय लिहिलंय काय आणि तेवढा वेळ त्याला बघायला वेळ नसतो, तेवढं त्याला चांगलं बघायला, काळजीपूर्वक बघायला वेळ नसतो.
आणि एखाद्या शिक्षकाला चष्मा असतो म्हणून त्याला ते व्यवस्थित दिसत नाही, चांगलं वाटत नाही आणि म्हणून तुम्हाला मार्क कमी पडतात, तुम्हाला गुण कमी पडतात. कारण त्या शिक्षकाला काही कळालं नसल्यामुळे, त्या शिक्षकाला तुमचं अक्षर समजलं नसल्यामुळे तो शिक्षक तुम्हाला मार्क देतो. त्यामुळे तुमचं नुकसान होतं, त्यामुळे तुम्हाला गुण कमी पडतात, त्यामुळे तुम्हाला मार्क कमी पडतात. म्हणून अक्षर सुधारा, अक्षर व्यवस्थित काढा, पद्धतशीर काढा, अक्षर छान काढा. म्हणून तुम्हाला जर जास्त गुण मिळवायचे असतील, तुमचं जीवन सुंदर करायचे असेल, तुमचं जीवन छान छान करायचं असेल, तुमची प्रगती करायची असेल, तुमचा विकास करायचा असेल, स्वप्न ध्येय पूर्ण करायचं असेल, तर अक्षर चांगलं आलं पाहिजे, अक्षर सुंदर आलं पाहिजे. कारण अक्षरावरूनच तुमची प्रगती होते, विकास होते. अक्षर छान असेल तरच प्रगती होते. कारण अक्षर जर तुमचं छान असेल, अक्षर जर तुमचं सुंदर असेल, अक्षर जर तुमचं उठावदार असेल, उत्तम असेल, छान छान असेल, तर मात्र ते पुढच्या शिक्षकाला कळतं, समजतं आणि तो तुम्हाला चांगले गुण देतो आणि तो पुढचा शिक्षक पेपर तपासताना प्रसन्न होतो, आनंदी होतो आणि तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात. कारण अक्षरावरूनच तुमची प्रगती कळते, विकास कळतो. म्हणून तो तुम्हाला चांगले गुण देईल. तुमचं अक्षर छान आलं, तुमचं अक्षर सुंदर आहे, उठावदार आहे, मस्त आहे, म्हणून ते तपासताना शिक्षकाला काही अडचण जात नाही, त्याचं मन प्रसन्न होतं, त्याचं मन आनंदी होतं आणि तो तुम्हाला पैकीच्या पैकी गुण देतो, चांगले गुण देतो आणि यामुळे तुमचा फायदा होतो. परंतु तुमचं अक्षर जर घाण असेल तर मात्र तो पेपर तपासताना जर तुमचं अक्षर घाण असेल, अक्षर खराब असेल, तर मात्र पेपर तपासताना शिक्षकाला गोंधळ उडतो, त्याचं मन दुःखी होतं, त्याला कंटाळा येतो, त्याचं मन निराश येतो, निरसमय मन होतं, निराशामय मन होतं, त्याला राग येतो आणि त्यामुळे चांगले मार्क पडत नाहीत, चांगली गुण पडत नाहीत आणि त्यामुळे तुमचं नुकसान होतं. कारण त्या पुढच्या शिक्षकाला तुमचं अक्षर समजत नाही, त्याचा काहीतरी काय दोष, त्या पेपर तपासणाऱ्याचा तरी काय दोष, कारण त्याला तुमचं अक्षरच कळत नाही. म्हणून अक्षर चांगलं काढा, अक्षर सुंदर काढा. कारण अक्षरावरून सुद्धा आपण नापास होतो, अक्षरावरून सुद्धा आपण नापास होतो, अक्षरावरून सुद्धा आपली प्रगती कमी होते, विकास कमी होतो, आपले चांगले गुण पडत नाही. अक्षरामुळे सुद्धा आपला फार नुकसान होते, आपली टक्केवारी घसरते, आपले मार्क घसरतात आणि आपला पाहिजे तसं मार्क पडत नाही, त्यामुळे आपल्या स्वप्नात हे पूर्ण होत नाही. म्हणून अक्षर चांगलं असलं पाहिजे, अक्षर सुंदर काढलं पाहिजे. कारण अक्षरावरूनच तुमचं जीवन सुंदर होते, रंगीन होते, छान छान होते. म्हणून अक्षर सुंदर काढण्याचा प्रयत्न करा आणि सुंदर अक्षर येण्यासाठी तुम्हाला वारंवार लिहावी लागेल, शुद्धलेखन लिहावी लागेल, प्रत्येक अक्षर बघावी लागेल. प कसं आहे, र कसं आहे, व कसं आहे, ट कसं आहे, न कसं आहे, न कसं काढायचं, प कसं काढायचं, ढ कसं काढायचं, न कसं काढायचं, कुठं कॉमा आहे, कुठं कोणतं रस्व आहे, कोणतं दीर्घ आहे. मराठीमध्ये फार बघावं लागतं, मराठीमध्ये कान्यामात्राला फार महत्त्व आहे. म्हणून मराठीमध्ये रस्व कोणतं, दीर्घ कोणतं, कुठं कॉमा आहे, कुठं पूर्णविराम आहे, कुठं एकेरी अवतरण चिन्ह आहे, कुठं दुहेरी अवतरण चिन्ह आहे, कुठं अनुस्वार आहे, कुठं डबल त आहे, कुठं डबल न आहे, कुठं जोडाक्षर आहे. हे सर्व काही बघावं लागतं. मराठीमध्ये बारकाईने सर्व काही तपासावं लागतं, बघावं लागतं, बारकाईने अभ्यास करावा लागतो. म्हणून अक्षर चांगलं करा, सुधारणा करा आणि व्याकरणचा अभ्यास करा. व्याकरण चांगल्या रीतीने आलं पाहिजे, मराठीचं व्याकरण चांगल्या रीतीने आलं पाहिजे, इंग्रजीचं व्याकरण चांगल्या रीतीने आलं पाहिजे आणि तसे तुम्ही अंक नीट काढले पाहिजे. गणितामध्ये अंक असतात, काय अंक असतील, 5 असो, 6 असो, 7 असो, 8 असो, 9 असो, 0 असो किंवा एखादा कंस असेल किंवा काही असेल, ते बरोबर व्यवस्थित काढले पाहिजे. त्याच्यावरून सुद्धा मार्क कमी होतात. कारण ते न समजल्यामुळे त्याच्यावरून सुद्धा मार्क कमी होतात. तसे चिन्ह फार महत्त्वाचे असतात. गणितामध्ये चिन्ह फार महत्त्वाचे असतात. वजा चिन्ह असो, अधिकचे चिन्ह असो, गुणाकार चिन्ह असो, भागाकार चिन्ह असो, ते कुठं येईल, कुठं कोणतं चिन्ह येईल, कुठं कोणतं चिन्ह लागू होईल, याचंसुद्धा फार महत्त्व असतं. म्हणून गणितामध्ये चिन्हाचा सुद्धा बारीकाईने अभ्यास करावा लागतो. म्हणून अक्षर सुंदर, चिन्ह चांगले, तसेच ग्रामर चांगलं, व्याकरण चांगलं, तर तुम्हाला मार्क चांगले पडतील, सुंदर पडतील, तुमचा विकास होईल, प्रगती होईल आणि तुमचं स्वप्न ध्येय पूर्ण होईल. म्हणून अक्षराकडे लक्ष द्या, अक्षर नीट काढा, अक्षर छान छान काढा, अक्षर जबरदस्त काढा, दणदणीत चांगलं टणटणीत अक्षर काढा, तरच तुम्हाला चांगले मार्क पडतील आणि तुमचं जीवन सुंदर होईल, तुमचं जीवन रंगीन होईल. म्हणून अक्षर सुधारा, अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करा, चांगला अक्षर काढण्याचा प्रयत्न करा, सतत प्रयत्न करा.
प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय तुमची सुधारणा होणार नाही. म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करा. प्रत्येक अक्षर नीट काढा. मनात घ्या. आतापासून ठरवा की मी अक्षर सुधारेल. माझा अक्षर मी सुधारेल म्हणजे सुधारेल. माझं अक्षर मी चांगलं करील म्हणजे करील. असा आजपासून निर्णय करा. एक निर्णय घ्या. एक निश्चय करा. एक पक्का निश्चय करा. माझं अक्षर आजपासून सुंदर येईलच. माझं अक्षर आजपासून चांगलं येईलच. मी अक्षर सुधारेलच. मी कोणतेही अक्षर असो, अ असो, प असो, म असो, र असो, व्यवस्थित काढेलच. आणि जास्तीत जास्त शुद्धलेखन लिहिलंच. मनातून ध्यानातून लक्षात घेऊन मनात घेऊन समजून घेऊन अक्षर काढील. सुंदर अक्षर काढील आणि माझं काही दिवसात अक्षर सुंदर होईल. असा निश्चय घ्या. असा निर्णय घ्या. तर तुमचं अक्षर सुधारेल, चांगलं होईल, सुंदर होईल आणि त्यामुळे तुमचं जीवनही सुंदर होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.